नमस्कार. A1 स्वप्नात किचनमध्ये आज आपण मनाला आणि शरीराला थंडावा देणारे थंडगार जिरा सरबत कसे बनवायचे ते पाहूया. जिरा सरबत हे फक्त थंडगार पेय नाही तर याचे शरीराला अनेक फायदे पण होतात. सगळ्यात आधी हॉटेलमध्ये हे कसे सर्व केले जाते हे आपण पाहूया. यासाठी मी घेतले आहे काही सब्जेचे बीज. एक चमचा मी 2 ग्लासमध्ये सब्जेचे बीज टाकून घेणार आहे. याचाही आपल्याला शरीराला खूप जास्त फायदा होतो. शरीर थंड राहण्यासाठी याची खूप मदत होते. अर्धा ग्लास तयार जिरा सरबत याच्यामध्ये मी टाकून घेतले आहे आणि याच्यात तुम्ही कुठलाही सोडा किंवा पाणी टाकून हे सर्व करू शकता. याच्यात मी टाकले आहे पाणी आणि अगदी पटकन 2 मिनिटात हे सरबत बनवून तयार झालं आहे. कडक उन्हाळ्यामध्ये बऱ्याचदा आपल्याला खूप जास्त जोरात तहान लागलेली असते आणि अशा वेळी पटकन 2 मिनिटात आपण हे सरबत बनवून तयार करू शकतो. तर तयार झाले आहे आपले पाचक जिरा सरबत. नमस्कार, मी स्वप्ना. A1 स्वप्नाच किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण जिरा मसाला जिरा सरबत कसा बनवायचा याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण जिरा मसाला बनवायला घेऊया. यासाठी मी इथे घेतले आहे 1 कप जिरं. जिऱ्यामध्ये बरेचदा खड्याचे बारीक कण असतात, त्यामुळे जिरं नीट व्यवस्थित साफ करून मग घ्यायचे. 1 चमचा बडीशोप घेतली आहे. जिरे आणि बडीशोप हे दोन्ही शरीराला थंडावा देणारे आहेत. 10 ते 12 काळी मिरी घेतलेत. आता घेऊया 1 चमचा काळं मीठ. याच्याने खूप छान चव येते सरबताला. 1 चमचा चाट मसाला आणि 1 चमचा साधे मीठ. आता सर्व जिन्नस यामध्ये टाकले गेलेले आहेत. आता आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे जवळपास 1 लिटर पाणी. 1 लिटर अगदी परफेक्ट प्रमाणात पाणी मी इथं घेतलं आहे. हे आपल्याला उकळून आटवून घ्यायचं आहे. त्याआधी सर्व जिन्नस मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. A1 स्वप्नाच किचनचे जे व्ह्यूअर्स आहेत त्यातील बऱ्याच जणांनी व्हिडिओ शेअर केलेले आहेत आणि लाईक करतायत, तर सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. बऱ्याच जणांच्या कमेंट्सही आल्या आहेत, पण मोबाईलचा काही एक प्रॉब्लेम असल्यामुळे कमेंट्सला रिप्लाय मला देता येत नाही आहे. त्यामुळे लवकर हा प्रॉब्लेम सॉल्व करून मी लवकरात लवकर तुमच्या कमेंट्सला रिप्लाय नक्की करेल. चला तर आता इथे मी घेतले आहे सब्जाचे बीज. याच्या शरीराला खूप जास्त फायदा होतो. थंडावा तर मिळतोच, पण एनर्जीही भरपूर प्रमाणात असते. तर इथे मी 2 चमच्याच्या प्रमाणात सब्जाचे बीज घेतले आहेत आणि याला पाण्यामध्ये भिजवून घेणार आहे. जवळजवळ 20 मिनिटात हे खूप छान भिजले जातात. आता हे मी आधीच इथे भिजवून तयार करून घेतले होते, ते मी तुम्हाला दाखवते. अगदी 20 मिनिटातच हे सब्जाचे बीज फुलून तयार होतात. चला तर जिऱ्या मसाल्यामध्ये सर्व जिन्नस टाकले गेले आहेत आणि मी सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आता हे आपण गॅसवर आटवायला ठेवायचे. म्हणजे 1 लिटर पाणी आपण इथे घेतलं आहे, तर ते जवळजवळ अर्धा लिटर झालं पाहिजे. जिरं आणि मसाल्याचे सर्व जिन्नस पाण्यामध्ये उतरले पाहिजे इतपत आपण हे सरबत आटवून घेणार आहोत. तरी तर तुम्ही गुळाचाही वापर करू शकता, पण गुळाची चव जरा वेगळी लागते, म्हणून मी इथे साखरेचा वापर केला आहे. तर साधी साखर न टाकता आपले सरबत हेल्दी होण्यासाठी मी इथे खडी साखर घेतली आहे. 1 वाटीच्या प्रमाणात म्हणजेच 1 कपाच्या प्रमाणात साखर घेतली आहे. ती यामध्ये टाकून छान उकळून घ्यायचं आहे आणि छान तयार आपला जिराचा जो मसाला आहे तो आपण आता टाकून घेऊया. सर्व मसाला मी आधी व्यवस्थित मिक्स करून घेते. आता साखर आपली मेल्ट झालेली आहे. हे तयार जिरा मसाला आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. ॲसिडिटी, पोट जड असणे आणि बद्धकोष्ठता अशा अनेक समस्यांवर जिरा हा एक रामबाण उपाय आहे. त्यामुळे हे फक्त सरबतच नाही तर याचा शरीराला पण खूप जास्त फायदा आहे. आता जवळपास हे सरबत आटायला सुरुवात झालेली आहे. आणखीन जवळजवळ 10 मिनटं हे मी आटवून घेणार आहे. 30% हे पाणी आटलं गेलं आहे. आणखीन 10 मिनटं आपण हे आटवून घेऊया. आणि पहा, जवळजवळ 10 ते 15 मिनटानंतर हे सरबत आटलेले आहे. जिथं 1 फुल पातेलं भरले होते ते आता अर्ध पातेलं झालं आहे. म्हणजे आपलं जिरा सरबत इथे तयार झालं आहे. आता गॅसची फ्लेम मी बंद करते आणि हे सरबत आपण थंडगार करून घेऊया. एका काचेच्या कंटेनरमध्ये हे सरबत आता मी गाळून घेणार आहे. त्यासाठी मी गाळणी घेतली आहे आणि सर्व सरबत आता याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. म्हणजे यातला जो मसाला आहे, जिरं वगैरे, तर हे सगळं गाळलं जाईल आणि तयार प्लेन असे सरबत आपल्याला मिळेल. आणि गाळल्यानंतर मसाल्यातले हे काही जिन्नस आहेत
ते आपल्याला टाकून द्यायचे नाहीत, तर एका प्लेटमध्ये काढून उन्हात वाळून घ्यायचे आणि याची मी एक बारीक पावडर करून घेणार आहे। याच्यामध्येही भरपूर विटॅमिन्स उरलेले असतात, त्यामुळे याची पावडर बनवून आपण ही भाजीमध्ये सुद्धा वापरू शकतो। आता यामध्ये मी टाकून घेणार आहे आपले तयार झालेले सब्जाचे बीज आणि अर्धी वाटी लिंबाचा रस। सरबत उकळताना जर समजा याच्यात आपण लिंबाचा रस टाकला तर त्याची कडवट अशी चव येते, त्यामुळे त्या स्टेपला लिंबू न टाकता आपण तयार एकदम ताजा फ्रेश लिंबाचा रस याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। सरबत आता इथे आपले तयार झाले आहे। व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया आणि मी इथे घेतली आहे एक काचेची कंटेनर। याच्यामध्ये आपण हे सरबत टाकून स्टोर करून ठेवायचे। कुठलीही काचेची बाटली किंवा काचेच्या कंटेनर तुम्ही घेऊ शकता। A1 स्वप्नाज किचनच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा आणि ऑलचं ऑप्शन असतं त्यावरही क्लिक करा, म्हणजे माझ्या सर्व नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचतील। आता इथे मी अर्धे सरबत काढून घेतले आहे आणि त्यात लिंबाचा रस टाकून घेणारे आणि सरबत सर्व करून घेणारे। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही व्हॉट्सअप, फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर शेअर करू शकता, आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करू शकता। चला तर कडक उन्हाळ्यामध्ये थंड थंडगार सरबत सर्व करून घेऊया। मस्त थंडगार जिरा सरबत आपले इथे तयार झाले आहे, सर्व करून घेऊया। चला तर पुन्हा मिळूया अशीच एक नवी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत खात राहा, स्वस्त राहा आणि पाहत राहा A1 स्वप्नाज किचन। चला तर या कडक उन्हाळ्यामध्ये तुम्ही पण हे सरबत नक्की ट्राय करा आणि कसे झाले हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। सरबतामध्ये मस्त थंडगार आईस क्यूब टाकून घ्या आणि मस्त एन्जॉय करा तयार जिरा मसाला सरबत। उन्हाळ्यामधल्या अशाच नवनवीन समर ड्रिंक्स आपण A1 स्वप्नाज किचनमध्ये बनवणार आहोत, त्यामुळे चॅनलला नक्की फॉलो करा आणि एक लाईक देखील करा, म्हणजे मला पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी आणखीन प्रोत्साहन मिळेल। चला तर पुन्हा मिळूया अशी एक नवी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये।